हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर बघा इकडं मस्त अशी तयार वगैरे झाली आणि गावाहून आली की मी आजारीच पडते, काही माहिती नाही. तर म्हटलं चला कसं तरी तयार होऊया आणि मग जाऊया खाली. तर खाली आली. इकडं माझी सासूबाई बघा तुळशीचा विवाह आहे आज, तर त्याची तयारी चालू आहे. इकडं आजी नातीची तयारी चालू आहे बघा. काय काय करतात त्यांनाच माहिती. मी घरातलं आवरत होते स्वयंपाकाचं, मग आमचे सासूबाई आवरत होते. इकडे तुळस वगैरे खाली घेतलेली आणि इकडे अक्षदा बनायचं काम चालू होतं. मग चला म्हटलं आता आपण पण चला, स्वयंपाक झालाय, थोडीफार मदत करूया. मग इकडे केली बघा, आम्ही अक्षदा बनवत होतं. मग मी इकडे सगळं घेतलं, हळदी वगैरे कुंकू मिक्स करून घेतलं आणि इकडं अशी तयारी झालेली काय म्हणतात तुळशी विवाहाची. आणि इकडं आमचं बघा मस्त घर व लायटिंग वगैरे सगळं केलेलं. मग पोरं बोलवली आणि आम्ही जास्त कोण नाही होतं, घरातलेच होते. जाऊ आमच्या गेल्यात गावी. मग इकडं माझा पुतण्या, ही माझी पुतणी, असं सगळे मिळून इकडे तयार झालो. अक्षदा वाटत होती बघा माझी पोरगी. ती मोठी मुलगी माझी माहिती, तिचा मूडच नाही होता, कॉलेजहून येऊन थकली होती. मग इकडं मस्त असं अक्षदा वगैरे टाकून तुळशीचं लग्न लागत होतं आमच्या इकडं सासरी. आणि हा माझा पुतण्याने पकडलं होतं ते मध्ये, काय म्हणतात काय माहिती ते. आणि मी इकडं माझी मैत्रीण थांबलेलो. इकडे बघ कुठे गेली माझी मैत्रीण, पुढं आसन. तर मग मी इकडं थोडासा व्हिडिओ काढला आणि सगळेजण म्हणत होते काहीतरी, पण माझ्या लक्षात नाही आहे काय, तर म्हणून हसत होते. जेवायची तयारी कुठे असं म्हणत होते. मग म्हटलं आहे शिरा खा आणि जावं. मग तुळशीचं लग्न झालं बघा. इकडं आहे माझी मैत्रीण. मग दोघीनं मस्त असं हळदी कुंकू वगैरे सगळ्या छोटू पोरांना लावला, हळदी कुंकू घेतला आणि आमच्या तुळशीचा विवाह संपन्न झाला. तर चला, असा होता आमच्या तुळशीचा विवाह. मग मी छोट्या पोरांना असे टिक्के लावले छोटे आणि मग माझ्या पोरींना असं सगळ्यांना शिरा वाटपाचा कार्यक्रम पार पाडला आणि तुळशीचा विवाह पण संपन्न झाला. म्हटलं चला जाऊया, आता झाले सगळं. मग मी सासूबाई आलो घरात. इकडं मी आज तुळशीचा विवाह स्पेशल काय नव्हतं बनवलं, इकडं बनवलं होतं वरण, भजी, इकडं मेथीची भाजी, राईस होता दुपारचा, पण म्हटलं थोडासा घालूया, कमी पडतो. आणि इकडं भाकरी. तर चला अशा मिरच्या वगैरे तळून झाला होता स्वयंपाक. मग आले खाली परत एकदा. पोरं माझी फटाके वाजवत होते बघा. तुळशीचं विवाह आणि फटाके नाही असं कधी होणारच नाही. मग असं फटाके वाजवत होते, वाजण्यापेक्षा घाबरतच होते. पण ह्या गाडीवाल्यांना दम असतोय का बघा, फटाका वाजतोय तरी जातोय. तर चला, मग असा होता आमचा आज तुळशी विवाहाचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून